हा त्रास फक्त आमच्यामुळे नाही तर बाकीच्या लोकांमुळे पण होत आहे. आमच्याकडनं पण काही चुका झाल्यात. त्रास म्हणजे समोरच्या जागेत उभं न राहण्यापेक्षा फुटपाथवर जाऊन खाणं हे योग्य नाही असं मला वाटतं. बाउन्सर्स हे सोसायटीचेच आहेत. त्यांनी लावलेली नियोजन आहे हे आमच्या कस्टमरला पूर्णपणे कळत नाही आहे. म्हणून आम्ही हा बोर्ड लावून क्लिअर केलं आहे की आमचे कस्टमरला किंवा आमच्या ग्राहकांना काही त्रास होऊ नये, कारण आम्ही खूप कष्टाने केलेलं आहे हे सगळं. आमच्याकडनं पण काही चुका झाल्या आहेत, पण ते आता पोटात घेऊन पुढे काहीतरी करावं असं आमची इच्छा आहे. काय नेमका प्रकार होता? त्यांचं म्हणणं ज्या 3 ते 4 वेळा पत्रव्यवहार करून देखील अतिक्रमण करण्यात आलेलं नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. अगदी बरोबर निर्णय आहे त्यांचा. सोसायटीला जो त्रास होतोय तो सोसायटीचाच त्रास आहे. हा त्रास फक्त आमच्यामुळे नाही तर बाकीच्या लोकांमुळे पण होत आहे. आज हजारो गाड्या रस्त्यांवरती फिरत आहेत. फक्त जोशी किचन किंवा बाकीच्या ठिकाणी गाड्या लागल्यामुळे तिथे गर्दी होती आहे आणि त्याचाच पर्टिक्युलर त्रास आहे असं काही नाही आहे. पण जो काही त्रास आहे तो आम्ही कमी करायला तयार आहोत. आम्ही सोसायटीसाठी सिक्युरिटी लावली होती आधी, परत ती लावू. आम्ही सगळं नियोजन व्यवस्थित लावू. साफसफाई ठेवतो आम्ही इथे. दिवसातनं 4 वेळेला आम्ही स्वच्छता धुवून काढतो सगळं, जेणेकरून सगळ्या कस्टमरला, आता ह्या सोसायटीमध्येच राहणारे आपले बरेचसे कस्टमर आहेत जे ब्राह्मण मराठी माणसं आहेत. आम्हाला त्यांना व्यवस्थित सगळं जेवण टाईम टू टाईम सगळं व्यवस्थित अफोर्डेबल रेट्समध्ये देतो आम्ही. बाउन्सर नेमण्याचा काय त्रास होतो तुम्हाला? त्रास म्हणजे समोरच्या जागेत उभं न राहण्यापेक्षा फुटपाथवर जाऊन खाणं हे योग्य नाही असं मला वाटतं आणि कस्टमरला पण ते योग्य वाटत नाही आहे. कस्टमरला काही या जे बाउन्सर आहे त्यांच्याकडून काही सुविधा केली नव्हती, काय बोलणं नव्हतं किंवा काय नेमकं घडतं? बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की जो माणूस फुटपाथवरनं आतमध्ये प्लेट ठेवायला किंवा काय घ्यायला येतोय, परत त्यांना पण बाहेर काढण्यात आलेलं आहे. किंवा जे वृद्ध आहेत, जे प्रेग्नेंट आहेत, जे बाकीचे लोक आहेत, त्यांना पण आम्ही ठेवलेल्या खुर्च्यांवरती पण बसणं किंवा काही करणं अलाव करत नाही आहेत. ते चुकीचं आहे. काय आता तुम्ही काय तोडगा काढू इच्छिता या सगळ्या गोष्टीवर, किंवा हे असं सुरू राहणार आहे का? पूर्वी काय परिस्थिती होती, किती परिणाम झाला व्यवसायावर? जिथे 2-2.5 हजार कस्टमर येत होते तिथे आता फक्त 1000-1200 कस्टमर येत आहेत आणि ते कमी होत चाललं आहे, कारण ही वागणूक बरोबर नाही आहे. आम्हाला सोसायटीकडे एवढंच म्हणायचं आहे की जे झालं आहे ते आपण मागे ठेवून नवीन पानावरनं सगळं चालू करू. जे काही तुमचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते आपण परत नेमू, परत मांडू. जे काही सोसायटीचा मेंटेनन्स आहे वॉशरूमसाठी किंवा बाहेरच्या जागेसाठी ते आपण देऊ इच्छितो. जे काय करायचं आहे ते आम्हाला व्यवस्थितच करायचं आहे. आम्हाला कोणाला त्रास देऊन काही करायचं नाही आहे. माझं नाव तेजस मुकुंद परचुरे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.